विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पंतप्रधानांच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं वर्ध्यामध्ये उद्घाटन। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन। पंतप्रधानांच्या हस्ते अमरावती टेक्सटाईल पार्कचं ई-भूमिपूजन। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचाही शुभारंभ। वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा। योजनेमधील लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद। लाभार्थ्यांकडून घेतली व्यवसायाची माहिती। चरख्याची प्रतिकृती आणि कापसाची माळ गळ्यामध्ये घालून मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचं स्वागत। तर मंगल प्रभात लोढांकडून पंतप्रधानांना संविधान मंदिराची प्रतिकृती भेट। काही लोक परदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी करतायत, संविधान रद्द करण्याची भाषा बोलतायत, पण मोदी सत्तेत आहेत तोपर्यंत बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण कोणीही रद्द करू शकणार नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। अमरावती टेक्सटाईल पार्कसाठी नवनीत राणा यांनी पाठपुरावा केला। वर्ध्यातील कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीसांकडून राणांचं कौतुक। यावेळी नवनीत राणा यांना अश्रू अनावर। अमरावतीमधील टेक्सटाईल पार्कमुळे सुखीचे दिवस येतील। 1 लाख रोजगार निर्मितीची शक्यता। मोदींच्या स्वप्नातील कुशल भारत बनवण्यासाठी महाराष्ट्र पूर्णपणे योगदान देईल, अजित पवारांचं वक्तव्य। मोदी कशाचं उद्घाटन करतात हे त्यांनाच माहिती नसतं, पंतप्रधान मोदींच्या वर्धा दौऱ्यावर संजय राऊतांची टीका। वर्ध्यामध्ये शेतमालाला भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी शेतकऱ्यांचं पोस्टरनं वेधलं लक्ष। हे आपल्यासाठी अशक्य आहे का, पोस्टरमधून विचारला मोदींना सवाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।